पहिल्यांदाच फ्लाईटने ट्रॅव्हल करणार आहोत आम्ही सोबत. आता आमची छोटू पहिल्यांदा चाललेली आहे विमानाने. हमारे खानदान में ये लड़की पहली 9 महीने के समय फ्लाईट में जा रही है. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आणि फ्लाईटमध्ये लहान मुलांना ट्रॅव्हल करण्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि आपण चाललेलो आहोत टुवर्ड्स गोवा एअरपोर्ट, कारण की आपण प्रणेश आणि आराध्याला सोडायला चाललो आहोत मुंबईला. म्हणजे मी चाललो आहे आणि आई बाबा आपल्याला सोडायला एअरपोर्टपर्यंत येतात. तर असं काहीतरी आहे. या दोघांची पहिली फ्लाईट आहे तर मग एक्सायटेड आहेत खूप. तर बघू कसा एक्सपिरियन्स होतो. आणि आराध्या आमची छोटू पहिल्यांदा चाललेली आहे विमानाने. तर बघूया आता कसा एक्सपिरियन्स येतोय आपल्याला आणि तसं तुम्हाला आमची जर्नी कशी होते ते तुम्हाला सांगत जाऊ. सो आता पहिल्यांदा आपण चाललेलो आहोत मनोहर इंटरनॅशनल मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवा येथे. तर पहिलं निघूया. 3 वाजलेले आहेत आणि 5:30 पर्यंत आपल्याला पोचायचं आहे. सो लेट्स गो. चला आपला प्रवास सुरू होत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, रामेश्वर महाराज की जय. हा भगवती माते की जय. चलो लाना की लाइट नाही लागत आहे. 2 hours later. सो आम्ही फायनली पोचलो आहोत गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि इकडे आहेत आमचे दोन्ही न्यू पॅसेंजर आणि आई बाबा जे सोडून गेले आम्हाला. आता बघू कसं पुढे होत आहे. पहिल्यांदाच फ्लाईटने ट्रॅव्हल करणार आहोत आम्ही सोबत. चलो. तर आमचं बोर्डिंग झालेलं आहे. तिकीट्स आलेत आणि आता गेट नंबर 13कडे जाऊन आम्ही चेक इन करू. चेक इन म्हणजे आता जे काही प्रोसेस ती करू. आणि आता गेट इकडे 13 नंबर गेटकडे जायचं आहे आपल्याला. चलो. मिठ्ठा और मिठ्ठे की माँ बहुत खुश आहे आज. सो आम्ही अरे पडलं. सो हा ठीक आहे. सो आम्ही आलो आता इकडे स्टारबक्समध्ये. थँक्यू. तर आपली ऑर्डर पण आलेली आहे आणि अजून वे आहे तसं चेक इनसाठी. तर त्यामुळे थोडा स्टारबक्समध्ये टाईमपास करू आणि मग इकडनं निघू. आराध्या ए आराध्या अरे टकले, तिला जर एवढं मजा येते ना. तुझी बघा केवढा आला. We are heading towards flight. झोपकं रोलर कोस्टर राईड होणार आहे आता कोणाची तरी. फक्त आता आराध्या रडली नाही म्हणजे झालं. चलो.
लाईफची पहिली फ्लाईट. अपने खानदान हमारे खानदान में ये लड़की पहली है जो 9 महीने के समय में फ्लाइट में जा रही है. हाँ ठीक आहे. 9 महिन्याची असताना चालले बघा फ्लाईटमध्ये पहिल्यांदा. हाँ नहीं होगा सॉरी. टिकट्स थैंक यू. मुलीला बघून वाटतं का याची पहिली फ्लाईट आहे म्हणून. काहीच फरक नाही पडलाय तिला. आहे तशीच आहे. घरी वागतं तशीच घरी वागतं तशीच इकडे वागतं. हे बघा आमचं फ्लाईट होतं इकडे आणि आम्ही उतरलेलो आहोत फायनली. पहिली फ्लाईट कशी होती ते नंतर आपण ऐकून घेऊ. आधी बाहेर जाऊया. 2 days later. सो आम्ही कालच आलो एअरपोर्टवरनं म्हणजे फ्लाईटने. पहिला एक्सपिरियन्स होता आपल्या आराध्याचा आणि आराध्याच्या आईचा पण. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आणि फ्लाईटमध्ये लहान मुलांना ट्रॅव्हल करण्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात किंवा कसं तुम्ही तुमच्या लहान मुलाला म्हणजे आमची आराध्या तर 9 महिन्याचीच आहे तर मग तिला आम्ही कसं घेऊन आलं तर ते एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर मम्मी कसा होता एक्सपिरियन्स आराध्यासोबतचा पहिला? एक्सपिरियन्स तर मस्त होता खूप आणि आराध्याने पण खूप जास्त एन्जॉय केला. म्हणजे इतकं की माझी विंडो सीट तर गेली आता कायमची, कारण तीच बघत होती बाहेर सारखं सारखं. की जर छोट्या मुलांना ट्रॅव्हल करायचं असेल म्हणजे छोट्या मुलांना घेऊन तर एकतर बेबी कॅरियर असायलाच पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे ते इझी पडतं एअरपोर्टवरती आपल्याला सगळीकडे घेऊन फिरता येतं त्यांना आणि ते पण एका जागेवरतीच बसलेले असतात सगळीकडे बघत वगैरे. आणि दुसरं म्हणजे प्लेनमध्ये गेल्यावर तर आपल्याला तिथे केबिन क्रू असतात ते आपल्याला हे करतातच, इन्स्ट्रक्शन्स देतातच. इन्स्ट्रक्शन्समध्ये असतं की लहान मुलांना फीड करायला लागतं. म्हणजे वर्षाच्या खालचं बाळ वगैरे असेल तर त्यांना फीड करायला लागतं, कारण की प्लेन टेक ऑफ आणि लँडच्या टायमिंगला एअर प्रेशरमुळे कान दुखू शकतो लहान मुलांचा. त्याच्यामुळे मग त्यांना फीड केलं तर मग त्यांना तो त्रास होत नाही. आणि किंवा मग कानामध्ये कापूस घालायचा, पण बेस्ट की कानामध्ये कापूस घालण्यापेक्षा त्यांना फीड करायचं असं त्या एअर होस्टेसने मला सांगितलं होतं. आणि टर्ब्युलन्स वगैरे टेक ऑफ लँडिंग कशी होती?
टेक ऑफला तर काही त्रास नाही झाला. टेकऑफला काहीच त्रास नाही आपलं झाला. टेक ऑफ आणि लँडिंगला दोघांना काही हा, त्रास नाही काहीच झाला. त्रास नाही झाला. आणि मला थोडंसं प्रेशर आलं कानावरती, बाकी काय नाही. बाकी तर एकदम नॉर्मल सारखंच होतं. तर मग तुम्ही आणि लहान आराध्या पण अजिबात रडली वगैरे तिला पण नाही त्रास तिला झाला पण काही कसला. त्रास नाही झाला. उलट ती अर्धा तास झोपली होती फ्लाईट मध्ये शांत. तर मग इतकं काही वेगळा एक्सपिरियन्स नव्हता. पण ट्रॅव्हल करू शकता तुम्ही बेबी सोबत, जर लहान असेल तर. आता ती 9 महिन्याचीच आहे आणि इतकं चांगलं तिने ट्रॅव्हल केलं, तर मग या हिशोबाने तुम्ही समजू शकता. तर तुमचा बेबी 1 वर्षापेक्षा मोठा असेल तर तो तर आरामात ट्रॅव्हल करू शकतो. फक्त तुम्हाला कॅरी करायला थोडं लागतं, कारण की एअरपोर्टमध्ये चालावं खूप लागतं ना. तर मग तिला डायरेक्ट कसं खांद्यावर घेऊन खांदा दुखू शकतो. तर मग तुम्ही तुमच्याकडे जर काही कॅरी करण्यासाठी बेबीचं असेल किंवा तर मग ते troller. ट्रॉलर वगैरे ते घेऊ शकता तुम्ही. बाकी ओव्हरऑल तर एक्सपिरियन्स खूप मस्त होता. बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती मजा केली आम्ही फ्लाईटमध्ये आणि ड्युरिंग जाताना. तर एक मेन गोष्ट म्हणजे आता तुम्ही ट्रॅव्हल करताय बेबीला घेऊन, तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन काय लागतं. एकतर आमचं म्हणजे अडल्ट असतील तर तुमचं आधार कार्ड लागणार, आणि तुमची बेबी असेल ती 1 वर्षाच्या खाली असेल तर तिचं आधार कार्ड किंवा तिचं बर्थ सर्टिफिकेट किंवा हॉस्पिटल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर तिघांपैकी काहीतरी वॅक्सिनेशन सर्टिफिकेट पण use चालतं होतं, ना. चालतं. ओके. तर मग इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे. तर मग बेसिक डॉक्युमेंट तर लागणारच, की बेबी तुमची आहे हे आयडेंटिफाय व्हायला. आणि हे बर्थ सर्टिफिकेट आणि हॉस्पिटल लिव्हिंग सर्टिफिकेट जे काय आहे ना, ते डोमेस्टिक साठी लागतं आणि इंटरनॅशनल साठी पासपोर्ट लागतो बेबीचा. हा, तो तर लागणार. आणि आधार कार्ड लागत असं. आणि आधार कार्ड लागतं. ओके, बस इतकंच ठेवी आजचा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बस भेटूया याच अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.